खुशखबर, खुशखबर, खुशखबर. अन् कशाची खुशखबर हे मी आता तुम्हाला सांगते. तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, की मुख्यमंत्री यांच्या वतीने अ, माझी लाडकी बहीण ही योजना आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचा प्रसार होत आहे. म्हणजे त्यासाठी काय-काय डॉक्युमेंट्स लागतात, काय-काय अ, काय पात्रता आवश्यक आहे. तर याचा एक क्रायटेरिया गेल्या आठवड्यात जाहीर झालेला होता. पण काल कालच अगदी काल दुपारनंतरच एक नवीन क्रायटेरिया म्हणजे खूप आधी जे अटी घातलेल्या होत्या ना, त्या बहुतांशी रद्दच झालेल्या आहेत आणि नवीन क्रायटेरिया काल आलेला आहे. तर त्याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. नमस्कार, मी आहे भाग्यश्री आणि आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. तर माझी लाडकी बहीण ही जी योजना आहे, तर ही खूप इतकी आनंदाची म्हणजे इतकी मनालाच इतकं छान वाटतं हे ऐकून, की आपल्याला आता दर महिन्याला आपल्या खात्यामध्ये थोडेसे का होईना पैसे भेटणार म्हणजे आपल्या संसाराला थोडासा का होईना हातभार लागणार आहे. तर मी सुद्धा हे जेव्हा ऐकलं, बघितलं तेव्हा मला पण खूप आनंद झाला. तर आपण बघूया, की त्यासाठी ज्या आधी काय अटी होत्या आणि आता त्यात बदल काय झालेला आहे आणि वयोमर्यादा काय आहे ती सुद्धा चेंज झालेली आहे. जी आधी सांगितलेली होती. तर तुम्हाला मी आता सांगते त्याबद्दल. तर नंबर 1 सगळ्यात पहिली महत्त्वाची जी अट होती की फक्त 1 जुलै ते 15 जुलै एवढ्याच कालावधीमध्ये महाराष्ट्रातल्या संपूर्ण लेडीज लेडीज म्हणजे त्यासाठी सुद्धा वयोगट सांगितलेला होता. त्याबद्दल मी पुढे सांगते. तर ज्या काही लेडीज आहेत त्या ठराविक सांगितलेल्या वयोगटातल्या 21 ते 60 या वयोगटातीलच लेडीज ज्या असतील स्त्रिया, तर त्यांच्यासाठीच ही योजना पहिल्यांदा सांगितलेली होती. याची जी मुदत आहे ती अ, 1 जुलै ते 15 जुलैपर्यंत मर्यादित न राहता तर ती अजून 2 महिन्यापर्यंत वाढवलेली आहे. म्हणजेच 1 जुलै ते 31 ऑगस्ट पर्यंत आपल्याला आता याबद्दलचे डॉक्युमेंट सबमिट करता येणार आहेत. त्यासाठी काय लागणार आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्याचबरोबर नंबर 2 जी वयोमर्यादा 21 ते 60 पर्यंत दिलेली होती, ती अजून पुढे वाढलेली आहे. म्हणजे ती आता 21 ते 65 ही झालेली आहे. आता मुदत का वाढवली असेल तर बघा आता आलेली आहे आषाढी एकादशी आणि त्यांनी जी मुदत दिली होती 15 पण आषाढी एकादशी आहे पुढे 18 तारखेला. तर त्यामुळे त्या वारीसाठी पण लेडीज गेलेल्या असतात. तर ते मला वाटतंय की त्यांच्यासाठी का होईना की ही मुदत वाढवून दिलेली असेल आणि एकंदरीतच लक्षात आलं असेल की 15 दिवसात एवढ्या सगळ्या लेडीजचे फॉर्म भरणे शक्य नाही. वेबसाईट त्यांच्या कधी-कधी जॅम होतात, नेटवर्क जॅम होतात. त्यामुळे अपलोड होत नाही डॉक्युमेंट्स वगैरे. हे सगळं लक्षात घेता मुदत वाढवून भेटलेली आहे आणि खरंच खूप छान गोष्ट आहे. तर 31 ऑगस्ट पर्यंत आहे. सर्व स्त्रियांनी याचा लाभ घ्यावा. तर हेच माझ्या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर बघा आपण मुदतवाढीविषयी बोललो. त्यानंतर त्यासाठी लागणारे जे वयोगट आहेत त्याबद्दल बोललो. हे 2 बदल झालेले आहेत आणि हे खूप महत्त्वाचे होते. तर आषाढी एकादशीसाठी ज्या लेडीज गेलेल्या असतात, तर त्यांचं ते करायचं राहून जाईल. म्हणजे तुम्ही एवढीशीच मुदत ठेवलेली आहे, तर त्या लेडीज कसं करू शकणार? त्यांना कसा याचा लाभ भेटणार? तर हे खूपच छान झालेलं आहे. यानंतर आता पुढचा क्रायटेरिया काय आहे बघा 3 नंबरचा. डॉक्युमेंटसाठी सगळ्यात पहिल्यांदा जर तुमच्याकडे तुम्ही महाराष्ट्रातले अ, आदिवासी किंवा रहिवासी जर याचा दाखला तुमच्याकडे नसेल किंवा तुम्हाला उपलब्ध होत नसेल, तर त्याऐवजी तुम्ही 15 वर्षापूर्वीचे म्हणजे 15 वर्षाचा जो काळ आहे आजपासून मागे त्याच्या आधीचं रेशन कार्ड किंवा शाळा सोडल्याचा दाखला, जन्माचा दाखला, मतदार ओळखपत्र यापैकी कोणतंही एक तुम्ही जरी सादर केलं म्हणजे त्या रहिवासी दाखल्याच्या ऐवजी तुम्ही हे जर सादर केलं तरी सुद्धा ते चालणार आहे. म्हणजे तुम्ही ते रहिवासी दाखला काढायला गेलंच पाहिजे असं नाही. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आता जे शेतकरी आहेत तर बघा त्यांच्या कुटुंबात समजा एखाद्याची परिस्थिती तशी नसेल, 5 एकरच्या वरती जमीन असल्यास त्यांच्यासाठी हे अ, म्हणजे पात्र नाहीत असं पण सांगण्यात आलेलं होतं. ती सुद्धा अट ह्यातनं पूर्णपणे रद्द केलेली आहे. म्हणजे आता शेती किती आहे, किती नाही याचा या गोष्टीशी काहीही संबंध नाही. अजून एक समजा एक लेडीज आहे, समजा ती परराज्यातली आहे, महाराष्ट्रातली नाहीये, परराज्यातली आहे. तर पण ती विवाह करून इकडे आलेली आहे, महाराष्ट्रामध्ये आलेली आहे. तर ती
तिला जर याचा लाभ घ्यायचा असेल, तर ती आपल्या पतीचा म्हणजे तिचा जो पती असेल, त्यांच्या किंवा रहिवासी म्हणून शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, रेशन कार्ड हे त्यांचं सुद्धा सादर करू शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं उत्पन्नाचा दाखला. आता उत्पन्नाच्या दाखल्यासाठी अट काय होती? उत्पन्नाच्या बाबतीतली अट काय होती? तर 2.5 लाखाच्या आतला तुमचं उत्पन्न हवंय वार्षिक. तर ती सुद्धा अट रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी तुम्ही तुमचे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड तर ते सुद्धा तुम्ही सादर करू शकता. तर ही पण एक खूप महत्त्वाची अट होती. ही बदल करण्यात आलेला आहे याच्यामध्ये आणि हा खरंच खूप मोठा बदल आहे. आणि सगळ्यात शेवटचा एक जो पॉइंट आहे तो म्हणजे जर एखादी अविवाहित महिला आहे, या वयोगटातली 21 ते 65 मधली अविवाहित महिला असेल, अजून लग्न वगैरे झालेलं नसेल, तर त्यांना सुद्धा याचा लाभ मिळणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला समजलंच असेल, की फक्त एवढ्याशा कागदपत्रांची पूर्तता तुम्ही करायला तुमच्या जवळच्या एखाद्या सेतू ऑफिसमध्ये जाऊन हे सगळं करू शकता. त्याच्या पुढची प्रोसेस तुम्हाला तिथेही सांगितली जाईलच, की के-वाय-सी वगैरे म्हणजे एकदा तुमचं नाव तुम्ही दिलं, की तुम्ही के-वाय-सी वगैरे अपलोड कशी करायची काय हे सगळं तुम्हाला तिथे सांगितलं जाईल. त्यासोबतच तुम्ही कॅफेमध्येही करू शकता किंवा सेतू ऑफिसला करू शकता. त्याचबरोबर अंगणवाडीच्या ज्या सेविका असतात, तुम्ही त्यांच्याकडे सुद्धा जाऊन हे काम पूर्ण करू शकता. तर असा होता आपला आजचा हा छोटासा व्हिडिओ आणि तुम्हाला कशी वाटली ही माहिती? अ, जर समजलं नसेल तर नक्की कमेंट करून सांगा. तर हा बदल झालेला आहे. मी बऱ्याच जणांचे व्हिडिओ पाहत आहे याबद्दलचे. पण याच्यामध्ये आता बदल झालेला आहे. त्यामुळे मग मी म्हटलं चला आपण सुद्धा व्हिडिओ बनवूया याच्यावरती आणि जे चेंज झालेला आहे तो आपल्या YouTube फॅमिली सोबत शेअर करूया. तर त्यासाठी मी ही माहिती शेअर केलेली आहे. चला मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. पण त्यापूर्वी व्हिडिओला एक लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपले असेच छान-छान व्हिडिओ मी टाकण्याचा प्रयत्न करत असते.